Okay. So today we will discuss unit number 6, gaseous state, and the most important part from that unit, which is the kinetic theory of gases. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 6 गॅसियस स्टेट हे स्टडी करणार आहोत आणि त्यामधील मुख्य पार्ट जो आजचा तो आपल्याला घ्यायचा आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. हे युनिट आपल्याला महत्वाचे यासाठी आहे, हे बेसिक यामध्ये आहे, या फिजिकल केमिस्ट्रीच्या पार्टमध्ये बेसिक युनिट आहे. म्हणजे आपल्याला तसं पाहता या बीएससीच्या पूर्ण याच्यामध्ये आपल्याला गॅसियस स्टेट, नंतर पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला पुढच्या म्हणजे त्याच्या पुढच्या इयरला तुम्हाला सॉलिड स्टेट वगैरे असे हे एक एक युनिट यामध्ये आपल्याला काय करायचं शिकायचं आहे. ठीक आहे. असं तर आपल्या या फर्स्ट सेमिस्टरसाठी आपल्याला गॅसियस स्टेट नावाचं हे युनिट आपल्याला आता यामध्ये डीपमध्ये यामध्ये शिकायचं आहे. क्लिअर? ओके. जनरल इंट्रोडक्शन सुरुवातीला आपण घेऊ. यू नो दॅट मॅटर एक्झिस्ट इन 3 स्टेट. आपल्याला आता 8, 9, 10ला हे झालेलं आहे की ज्यांचं सेमी इंग्लिश असेल किंवा ज्यांचं मराठी मीडियम जरी असेल त्याच्यामध्ये आपल्याला झालं पदार्थाच्या अवस्था वगैरे किंवा मॅटर एक्झिस्ट हे 3 स्टेटमध्ये एक्झिस्ट होतं, ह्या गोष्टी आपण शिकलेल्या आहोत. जसं की त्यामध्ये सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस या 3 स्टेट त्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या आहेत. ओके. म्हणजे या गोष्टी आपण ऑलरेडी स्टडी केलेल्या आहेत. मग आता यामध्ये हे सुद्धा माहिती आहे आपल्याला की जर सॉलिड बाबतीत बोलायचं झालं तर सॉलिडला काय असतं, फिक्स शेप आणि साईज असते. ओके नाही, सगळ्यांना माहित आहे. दॅट मीन्स सॉलिड हॅज अ डेफिनेट शेप अँड साईज. दॅट मीन्स ऑल मॉलिक्युल्स अरेंज इन अ परफेक्ट ऑर्डर अँड दे ऑक्युपाय द फिक्स पोझिशन. म्हणजेच काय, त्यांची ते जे मॉलिक्युल्स आहे, एखादा आपण सॉलिड घेतला त्या सॉलिडचे कॉन्स्टिट्युएंट जे पार्टिकल्स आहेत, मॉलिक्युल्स आहेत, ते कसे असतात, ते एका फिक्स ठराविक ऑर्डरनी त्याची पॅकिंग असते. ओके. आणि त्यांची जी पोझिशन असते ती अगदी घट्ट पोझिशन असते, ऑक्युपाय केलेले असतात. त्यांची जागा जी आहे ती काय असते, खूप जवळजवळ ते असतात. स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन बिटवीन देम, त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. म्हणूनच त्याला काय, म्हणूनच सॉलिडला एक ठराविक असा शेप आणि साईज प्राप्त होते. बरोबर आहे की नाही. आपण एखादा ठोकळा घेतला, आपण त्याचा आकार वगैरे आपल्याला माहित असतो, आपण आकारही सांगू शकतो, त्याचा साईज शेप आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. का? कारण तो जो मॉलिक्युल्स, तो जो आपण सॉलिड घेतलेला आहे त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत ते त्याची जी अरेंजमेंट आहे ती परफेक्ट ऑर्डरने असते आणि ते ऑक्युपाय इन फिक्स पोझिशन, आणि ते फिक्स पोझिशनला ते ऑक्युपाय असतात. कोणत्याही मॉलिक्युल कुठेही अशा फॉर्ममध्ये त्यामध्ये नसतं. दॅट मीन्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन बिटवीन दीज मॉलिक्युल्स इन सॉलिड ही कशी असते, मॅक्सिमम फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. बरं, मग आता आपण पुढे जाऊन थोडंसं लिक्विड बद्दल बोलू. बरं, आता तर लिक्विडमध्ये माहिती आपल्याला, लिक्विड जो आहे, ज्या पात्रात आपण त्या लिक्विडला, ज्या कंटेनर मध्ये आपण त्या लिक्विडला टाकलं आपल्याला त्याचा शेप तो प्राप्त करतो. म्हणजे व्हॉल्यूम वगैरे आपल्याला माहिती आहे. समजा 1 लिटरचा व्हॉल्यूम एवढा घेतला आपण, तोच जर आपण एखाद्या पसरट भांड्यात टाकला तर त्याला तसा आकार प्राप्त होईल. तो जर आपण एखाद्या सिलेंड्रिकल कंटेनर मध्ये टाकला तर त्या सिलेंडर सारखा त्याला आकार प्राप्त होईल. ओके नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्याचे शेप जो आहे तो काय असा फिक्स नाही. आणि यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन, याचे मॉलिक्युल जे आहेत यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे हे अट्रॅक्शन कमी असतं, लेस असतं ऍज कम्पेअर टू द अट्रॅक्शन इन बिटवीन सॉलिड मॉलिक्युल्स. म्हणजे सॉलिड मॉलिक्युल मधलं जेवढं अट्रॅक्शन आहे तेवढं अट्रॅक्शन याच्यामध्ये नसतं, याच्या मॉलिक्युल्समध्ये, लिक्विडच्या मॉलिक्युल्समध्ये त्यामधलं अट्रॅक्शन कसं असतं, हे कमी असतं ऍज कम्पेअर टू दी सॉलिड. ओके. बट मग उलट आपण असंही म्हणू शकतो, बट स्ट्रॉंग अट्रॅक्शन ऍज कम्पेअर टू दी गॅस. म्हणजे गॅसपेक्षा याच्या मॉलिक्युल मधलं अट्रॅक्शन जास्त असतं, पण सॉलिड पेक्षा अट्रॅक्शन कसं असतं, कमी असतं. ओके. मग आता गॅस बद्दल बोलायचं आपल्याला. ओके. आता गॅसला ना ठराविक शेप आहे ना त्याचा फिक्स व्हॉल्यूम आहे. त्याला गॅस बद्दल बोलायचं आहे तर गॅस हॅज नायदर डेफिनेट शेप नॉर डेफिनेट व्हॉल्यूम. देर इज अ एक्स्ट्रीम डिसऑर्डर इन गॅस मॉलिक्युल्स. ओके. आपल्याला माहिती आहे गॅसचे मॉलिक्युल जे आहेत त्याचे काही असे फिक्स ऑर्डर नाही की या मॉलिक्युल नंतर हा मॉलिक्युल असेल, या मॉलिक्युल नंतर हा मॉलिक्युल असे, की त्याची फिक्स ऑर्डर नाही. आणि त्याची जी ऑर्डर आहे, म्हणजे आपण लिक्विड आणि सॉलिडचं कम्पेअर जर केलं तर याची ऑर्डर अगदी डिफरंटच आहे. म्हणजे याच्यामध्ये ऑर्डरच नाही थोडक्यात. ते काय असतात, ते सगळ्या साईडनी काय होतात, मूव्ह होतात. ओके. दॅट मीन्स मूव्ह, इट इज फ्रीली मूव्ह होतात इन अवेलेबल स्पेस. त्याला जेवढा अवेलेबल स्पेस मिळाला आहे, समजा एखाद्या सिलेंडरमध्ये मी गॅस घेतलेला आहे, त्या सिलेंडर जेवढा स्पेस आहे तेवढ्या अवेलेबल स्पेसमध्ये हा काय करतो, हा गॅस मूव्ह होत राहतो, त्याचे मॉलिक्युल्स काय होत राहतात, मूव्ह होत राहतात. ओके. इट इज पॉसिबल दॅट
सम सबस्टन्स मे एक्झिस्ट इन सॉलिड, लिक्विड और गॅसेस स्टेट. आता आपल्याला हे सगळ्यांना कॉमन एक्झाम्पल आपल्याला सगळ्यांसाठी आहे, आपल्याला माहितही आहे की हे जे मॉलिक्युल्स एक सबस्टन्स असा आहे की तो तिन्ही स्टेटमध्ये आपल्याला एक मॅटर जे आहे की तिन्ही स्टेटमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. उदाहरणार्थ त्याचं एक्झाम्पल म्हणजे आपलं वॉटर. ओके, सॉलिडच्या फॉर्म मध्ये विचार करायला गेलं तर आईस आपण हा घेतला तर तो सॉलिडच्या फॉर्म मध्ये आहे. लिक्विडच्या फॉर्म मध्ये जर आपण विचार करायला गेलो, ठीक आहे, तर ते वॉटर जे आहे ज्या ओरिजिनल त्याची फॉर्म जो आहे त्या फॉर्म मध्ये, आणि त्याला जर आपण हीट केलं, त्याला स्टीम फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं, वेपर्स फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं तर तो गॅसियस फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे तिन्ही फॉर्म मध्ये तो आपल्याला आढळतोय. पण अशा वेळेस मॉलिक्युल जे आहे त्याच्यामधले असं अट्रॅक्शन जी आहे ती काय होत राहतं, डिक्रीज होत. सॉलिड कडून लिक्विड, लिक्विड कडून गॅसमध्ये ते काय होईल, डिक्रीज होत राहील, आणि त्यांच्यामध्ये डिस्टन्स जे आहेत मॉलिक्युल मध्ये डिस्टन्स काय होत राहील, वाढत राहील. ओके, लिक्विड जे आहे, सॉलिड जे आहे ते लिक्विड मध्ये आणि लिक्विड जे आहे म्हणजे आईस वॉटर मध्ये, आणि त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्शन गॅस मध्ये होईल. ओके ओके, तर आता हे मॅटरचे तीन आपल्याला एक्झिस्टन्स बघायचे. मॅटरच्या तीन अवस्था ज्या आहेत त्या बघा, सॉलिड, लिक्विड आणि गॅस आपल्या समोर आहे. आईस आहे, त्याच्यामध्ये नंतर ग्लासमध्ये वॉटर घेतो म्हणजे लिक्विड फॉर्म आहे, आणि हे त्याचे वेपर्स तीनच आहे म्हणजे गॅस आहे. ओके, या ठिकाणी आपल्याला दिसतोय, या ठिकाणी आपल्याला दिसतोय हा सॉलिड स्टेट आहे, लिक्विड स्टेट. बघा आता हे मॉलिक्यूल जे आहेत, हे मॉलिक्यूल जे आहेत या मॉलिक्यूल्स कसे सॉलिड स्टेट मध्ये कसे कॉम्पॅक्ट आहे, लिक्विड स्टेट मॉलिक्यूल्स कसे हे फ्री आहेत, त्याच्यामध्ये काय आहे ते दोन्हीमध्ये मॉलिक्यूल्स मध्ये गॅप आहेत. आणि या ठिकाणी तिसरी जी स्टेट आहे ही आहे त्याच्यामध्ये की गॅसियस स्टेट, की ज्यामध्ये मॉलिक्यूल जे आहेत हे मॉलिक्यूल्स कसे आहेत, फ्री फॉर्म मध्ये आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे कसं असेल, कमी असेल, निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू द लिक्विड. ओके, चला नेक्स्ट पार्ट. आता आपण यामध्ये काय करू, ह्या मॅटर जे आहे, आता आपल्याला महत्वाचा पार्ट आपण सुरुवातीलाच म्हटलं की यामध्ये आपल्याला शिकायचा जो वाचता तो कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा पार्ट आपला स्टडी करायचा आहे. क्लिअर? ओके, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. तर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसच्या ऐवजी आपण सुरुवातीला काय करणार आहोत, कायनेटिक थिअरी ऑफ मॅटर आपण स्टडी करू. म्हणजे जसं आता आपण मॅटरचे 3 पॉईंट्स बघितले, 3 अवस्था बघितल्या. मॅटर एक्झिस्ट इन 3 स्टेट, 3 स्टेट जे बघितले आपण, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. यामध्ये थोडी माहिती सुद्धा घेतली आपण त्याच्या मॉलिक्यूलच्या पॅटर्नची. ओके, आता आपण काय करू, याची कायनेटिक थिअरी आपण थोडीशी या मॅटर, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस जो आहे, तर हे शिकण्या अगोदर आपण मॅटर बद्दल थोडीशी माहिती यामध्ये घेऊ. ओके, तर मॅटरचा आता हा व्हिडिओ मी प्ले करतोय, तर हा व्हिडिओचा आवाज येतो का मला तर सांगायचं आहे. उदाहरणार्थ अदिती, हा सर, आता व्हिडिओचा आवाज येतो का मला सांगशील? हा हो सर. हॅलो येतो अदिती, सर. व्हिडिओ दिसला पण? हो सर. आणि आवाजही येतोय ना? ठीक आहे. हो सर. हा ओके बेटा, करशील म्यूट आता. सगळ्यांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ काय सांगतो ते ऐका व्यवस्थित आता. ओके, म्हणजे आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा स्टडी करायचा आहे. लक्षात घ्या, गॅसियस स्टेट आपल्याला मुख्य आपला पार्ट असणार आहे, पण मॅटरची जी कायनेटिक थिअरी आहे आपल्याला ती अगोदर बघायची आहे थोडी, आणि मग आपण त्यातले म्हणजे ही जी कायनेटिक थिअरी हे गॅसला आहे, लिक्विडला आहे, सॉलिडला आहे, आपल्या सिलेबसला गॅससाठी आहे, आपण ती स्टडी करणार आहोत, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. पण अगोदर आपण मॅटर बद्दलची कायनेटिक थिअरी काय ते स्टडी करा. बघा, of matter. The description of matter in terms of the motion of the molecules or atoms in it is called the kinetic molecular theory of matter. According to the kinetic theory of matter, solids, liquids, and gases consists of molecules. These molecules are in a state of constant motion and therefore possess kinetic energy. The arrangement of molecules in solids, liquids, and gases is displayed here. In solids, the atoms are closely packed and bound to each other firmly. बघा काय म्हटलं, सॉलिड मध्ये जे मॉलिक्युल्स आहेत हे कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये असतात आणि एक ऑर्डर फॉर्म मध्ये असतात. ठीक आहे. As a result, the molecules in solids cannot move freely. However, the molecules can vibrate about their mean positions. Therefore, the molecules in solids have very little kinetic energy. बघा म्हणजे याचा अर्थ काय, मग ते मॉलिक्यूल मॅटरच्या प्रत्येक मॉलिक्यूलला कायनेटिक थिअरी असेल, कायनेटिक म्हणजे मोमेंट असेल, मोशन असेल त्याला. ओके,
तर ही जी आहे सॉलिड मध्ये फक्त काय आहे, त्याचे जे मोशन आहे, त्याचे व्हायब्रेशन आहे ते खूप कमी आहे. ओके, म्हणजे त्याची जी कायनेटिक थिअरी आहे यामध्ये मोशन आहे In निग्लिजिबल आहे. liquids, the आता लिक्विड molecules बद्दल are loosely packed. So these molecules can move around easily within the liquid, but are not able to escape. Therefore, the molecules in liquids have more kinetic energy than in solids. बघा, मग आता याचा अर्थ काय की सॉलिड मध्ये जे मॉलिक्युल्स आहे त्याच्यापेक्षा लिक्विड मधील जे मॉलिक्युल्स आहे त्याची कायनेटिक एनर्जी किती असते, जास्त असते. ओके, म्हणजे लिक्विडच्या मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी जास्त असते ॲज कम्पेअर टू सॉलिड. In gases, the force of attraction between the molecules is negligible, and the molecules are free to move and can move with considerable speed in any direction. Therefore, the molecules in gases have very large kinetic energy. Thus, according to the kinetic molecular theory of matter, the kinetic energy of the molecules of a substance is least in the solid state, more in the liquid state, and most in the gaseous state. Right. Kinetic molecular theory of matter. The description of matter in terms of the motion of the molecules or atoms in it is called the kinetic molecular theory of matter. According to the kinetic theory of matter, solids, liquids, and gases consists of molecules. These molecules are in a state of constant motion and therefore possess kinetic energy. The arrangement of molecules in solids, liquids, and gases is displayed here. In solids, the atoms are closely packed and bound to each other firmly. As a result, the molecules in solids cannot move freely. However, the molecules can vibrate about their mean positions. Therefore, the molecules in solids have very little kinetic energy. In liquids, the molecules are loosely packed. So these molecules can move around easily within the liquid, but are not able to escape. Therefore, the molecules in liquids have more kinetic energy than in solids. In gases, the force of attraction between the molecules is negligible, and the molecules are free to move and can move with considerable speed in any direction. Therefore, the molecules in gases have very large kinetic energy. Thus, according to the kinetic molecular theory of matter, the kinetic energy of the molecules of a substance is least in the solid state, more in the liquid state, and most in the gaseous state. ओके, बघा आता सगळ्यांनी आपण हे मॅटर जे आहे ते मॅटरची कायनेटिक थिअरी आपण बघितली. आता कायनेटिक थिअरी जी मॅटरची आपण बघितली, तर नेमकं पहा कायनेटिक्स हा जो शब्द आहे हा आलेला आहे ग्रीक वर्ड आहे कायनेटिक, आणि याचा अर्थ होतो टू मूव्ह. काय होतं, मूव्ह. आणि एनर्जी म्हणजे आपल्याला माहीतच आहे, ऑब्जेक्ट हॅज टू इट्स मोशन. मोशन म्हणजे आपण त्याला म्हणतो कायनेटिक एनर्जी म्हणजे मोशनमध्ये असलेली एनर्जी, त्याच्यामध्ये मोशनसाठी असलेली किंवा मोशनमध्ये असलेली एनर्जी. मग आता आपल्याला आपण सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये काय काय बघितलं, याच्यामध्ये मॅटर दॅट मीन्स विच इज एक्झिस्ट इन अ सॉलिड स्टेट, विच इज एक्झिस्ट इन अ लिक्विड स्टेट ॲज वेल एज इन अ गॅसियस स्टेट. या तिन्ही स्टेटमध्ये तो कायनेटिक एनर्जी कसा क्रिएट किंवा कायनेटिक एनर्जी किती असते त्याच्याकडे ते आपण बघितलं. तर आपल्याला एक कळलं, गॅसियस मॉलिक्युल्स हॅव हायेस्ट कायनेटिक एनर्जी दॅन दॅट ऑफ द लिक्विड, वाईल लिक्विड हॅव हायर दॅन दॅट ऑफ द सॉलिड. म्हणजे सगळ्यात कमी ही सॉलिडमध्ये असते, नंतर मीडियम केसमध्ये ही लिक्विडच्या मॉलिक्युलमध्ये कायनेटिक एनर्जी असते, आणि सगळ्यात जास्त ही असते, लार्ज अमाऊंट असते ही कशामध्ये, गॅस जी मॉलिक्युल्स आहेत त्यामध्ये. ओके, हे सगळ्यांना कळालं इथपर्यंत. आता म्हणजे आपल्याला या व्हिडिओ मार्फत आपल्याला ते समजलं. आता आपल्याला थोडंसं आपण पुढे जाऊ, ते म्हणजे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसकडे वळायचं आपल्याला. ओके, आता ही जनरल माहिती दिलेली आहे. हे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हे तुम्ही अगोदर 11-12ला कुठेतरी शिकला असाल कदाचित. त्याचे पॉस्युलेट सुद्धा तुम्ही म्हणजे अझम्पशन म्हणतो आपण, ते सुद्धा आपण यामध्ये घेतलेले आहे, म्हणजे आपण बघितलेले असाल आपल्या सिलेबसला, 8वी 9वी 10वीच्या 11वी 12वीच्या सिलेबसला आपण ते बघितलेलं. ओके, मग आता बघू आपण जनरल इन्फॉर्मेशन काय काय दिलं आहे. ती जनरल कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, दिस अझम्पशन
It is based on the assumptions, since all the assumptions is related to atoms, sand molecules, which cannot be seen. Okay, the kinetic theory is said to provide a microscopic model of gas. आता बघा, कायनेटिक थिअरी ऑफ गॅस म्हणजे आपल्याला आता हा जो पार्ट आहे मॅक्रो आणि मायक्रो फॉर्म येत असतो. मायक्रो म्हणजे स्मॉल, सूक्ष्म, आणि मॅक्रो म्हणजे बिग. ओके, तर हा आपल्याला कसा मायक्रो फॉर्म आपल्याला या ठिकाणी पाहिजे असतो. ओके, सूक्ष्म फॉर्म आपल्याला या ठिकाणी मॉडेलच्या फॉर्म आपल्याला या ठिकाणी यूज करायचा. ओके, धिस थेरी वॉज प्रपोज बाय, आता पहा बेरोनिल्स हा जो आहे यांनी काय केलं आहे, 1738 मध्ये सुरुवातीला ही थेरी त्यांनी काय केली, प्रोपोज. आणि मग त्याच्यानंतर देअरआफ्टर बाकीचे जे सायंटिस्ट आहे, मॅक्सवेल, बोल्ट्झमॅन, क्लॅसियस, यांनी काय केलं, असे खूप सारे सायंटिस्ट, सेव्हरल सायंटिस्टनी काय केलं, मग ही थेरी समोर डेव्हलप केली. कायनेटिक थेरी जी आहे ही गॅसची ती डेव्हलप केली. आणि त्याला दुसरं नाव सुद्धा आपण असं म्हणतो कायनेटिक मॉलिक्युलर थेरी ऑफ गॅसेस, असं सुद्धा सिंपल फॉर्म मध्ये आपल्याला त्याला नाव देता येईल. आणि सिंपल फॉर्म मध्ये त्याला आपण म्हटलं मग कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस, कायनेटिक मॉलिक्युलर थेरी ऑफ गॅसेस असं म्हणा, किंवा कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. मग अझम्पशन जे आहेत आपण याचे आता ते आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे पॉस्युलेट्स म्हणतो आपण त्याला, किंवा अझम्पशन्स जे आहेत यापैकी काय काय आहेत हे आपल्याला यामध्ये आता पॉस्युलेट्स याचे एक एक बघू आपण. फर्स्ट वा, गॅस कन्सिस्ट ऑफ अ लार्ज नंबर ऑफ मायन्यूट पार्टिकल कॉल्ड द मॉलिक्युल्स. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गॅस जो आहे हा गॅस कसा बनलेला आहे, गॅसमध्ये खूप सारे छोटे छोटे मायन्यूट पार्टिकल्स असतात, आणि ते पार्टिकल्स म्हणजे काय आहेत, ते मॉलिक्युल्स. त्याला काय म्हटलं, मॉलिक्युल्स म्हटलं. तसंही आपल्याला माहित आहे, असे की जे ॲटम्स आहेत ते कंबाईन येऊन काय फॉर्म होतोय, मॉलिक्युल. तर तशा पद्धतीने इथे काय म्हटलेलं आहे की गॅस कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ मायन्यूट पार्टिकल्स, अँड दॅट पार्टिकल्स आर नोन ॲज मॉलिक्युल्स. ओके, द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ द मॉलिक्युल्स इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द गॅस. सिंपल उदाहरण सांगतो तुम्हाला. बघा, आता आपण एखाद्या सिलेंडरमध्ये गॅस घेतलेला आहे, तो सिलेंडरमध्ये आपण 1 किलो एवढा गॅस घेतला फॉर एक्झाम्पल. ओके, तर त्यामधील एक पार्टिकल त्यांनी जो व्हॉल्यूम ऑक्युपाय केला आहे तो निग्लिजिबल असतो ॲज कम्पेअर टू द टोटल व्हॉल्यूम. टोटल व्हॉल्यूमच्या कंपॅरिझन मध्ये त्याचा जो व्हॉल्यूम आहे त्या एका मॉलिक्युलचा तो निग्लिजिबल असतो, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. ओके, म्हणजे तो नगण्य असतो असं मराठीत थोडक्यात सांगायचं तर. द मॉलिक्युल्स डू नॉट exert any force of attraction or repulsion on one another, and they are move in available space. ओके, अवेलेबल स्पेस इंडिपेंडेंटली. म्हणजे थोडक्यात काय आहे, सॉलिडच्या मॉलिक्युल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं आपण म्हटलं, लिक्विडच्या मध्ये सुद्धा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. या मॉलिक्युलमध्ये, गॅसच्या मॉलिक्युलमध्ये कोणत्याच प्रकारचं फोर्स ऑफ अट्रॅक्शनही नाही आणि फोर्स ऑफ रिपल्शनही नाही. मग आपण असं म्हणू शकतो, सर मग ती मूव्ह कसं काय होत राहतात, तेच सांगायचं महत्वाचं. ते फक्त कंटिन्यू मोशन मध्ये असतात, आणि त्याचा जो स्पीड आहे तो बंबार्डिंग मुळे काय होतो, व्हॅरी होतो. बंबार्डिंग, एकमेकावरती आदळतात, वॉल ऑफ द कंटेनरवरती आदळतात, आणि जो अवेलेबल स्पेस आहे त्या स्पेसमध्ये मग ते वेगवेगळ्या यांनी काय होतं, अवेलेबल जो स्पेस आहे त्यामध्ये इंडिपेंडेंटली ते काय होत राहतात, मोशनमध्ये असतात, मुवमेंटमध्ये असतात. ओके, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट ते एकमेकावर कोणत्याच प्रकारचं अट्रॅक्शन किंवा रिपल्शन फोर्स क्रिएट करत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट पॉईंट, नंतरचा पॉईंट पहा. द मॉलिक्युल्स आर इन द स्टेट ऑफ कंटिन्युअस रॅपिड मोशन्स इन ऑल डायरेक्शन इन अ स्ट्रेट लाईन विथ व्हेरियस व्हेलॉसिटीज. म्हणजे याचे जे पार्टिकल्स आहेत गॅस मॉलिक्युलचे ते हे मोशनमध्ये असतात, आणि असे की याची डायरेक्शन की ठराविक नाही, ते ऑल डायरेक्शननी, सगळ्या डायरेक्शननी काय असतात, ते मूव्ह होत राहतात. म्हणजे एकाच डायरेक्शननी ते मूव्ह होत राहतील असत नाही. फक्त एवढं आहे, त्यांची जी मोशन आहे मात्र ते झिकझॅक नाही, तर स्ट्रेट लाईन असेल. ते कसं असतं, स्ट्रेट लाईन मध्ये काय होतात, ते स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत असतात. ओके, म्हणजे त्यांचं जे मोशन हे कंटिन्यू आणि रॅपिड मोशन असतं, सगळ्या डायरेक्शनने असतं, स्ट्रेट लाईनने असतं, आणि व्हेलॉसिटी जी असते ती वेगवेगळी व्हेलॉसिटी त्याची असते. ओके, द डायरेक्शन ऑफ द मोशन इज चेंज. आता डायरेक्शन मग बदलती कशी, तर समजा एखादा मॉलिक्युलचा मूव्ह होत आहे आणि तो मूव्ह होतो जर समोर वॉल ऑफ द कंटेनरची जी वॉल आहे, सिलेंडरची वॉल तिथे आदळला, त्याचा काय बदलला, डायरेक्शन बदलली, तो काय होईल, बॅक साईडला रिव्हर्स येईल. म्हणजे डायरेक्शन त्याची चेंज होते, ती एकमेकावर बंबार्ड झाल्यामुळे किंवा कंटेनर जे आहे, वॉल जे आहे कंटेनरची त्याच्यावर आदळल्यामुळे. ओके, नंतर द कोलिजन ऑफ मॉलिक्युल्स आर perfectly elastic and there is no loss of kinetic energy due to collision. collision म्हणजे लक्षात घ्या, एकमेकावर ते बंबार्ड होणे किंवा आदळणे.
त्यांची जी टक्कर आहे, त्यांचे जे कोलिजन आहे एकमेकाला आढळतं, त्याचे काही ठराविक असा विशेष असा काही त्याच्यामध्ये काय हे नाही की ते आदळल्यामध्ये एनर्जी लॉस वगैरे होते असं नाही. ओके, नो लॉस कायनेटिक एनर्जी ड्यू टू द कोलिजन. कोलिजनमुळे कायनेटिक एनर्जी लॉस होत नाही. ते इलेस्टिक सारखं फक्त थोडंसं त्याच्यामध्ये काय आहे त्यांची कोलिजन असणार आहे. ओके, द प्रेशर ऑफ द गॅस इज ड्यू टू द कोलिजन ऑफ इट्स मॉलिक्यूल अगेन्स्ट द वॉल ऑफ कंटेनर. आता कसं आहे असं एकमेकावर आदळले म्हटल्यानंतर ते काय होत आहे त्याचा जो मोशन आहे ते मोशन काय होत राहील कंटिन्यू असल्यामुळे ते एकमेकावर आदळतात आणि वॉल ऑफ कंटेनरवर आदळतात. म्हणजे वॉलवर जी आहे कंटेनरची जी कंटेनर म्हणजे गॅसची आहे हा ते याचं कोलिजनमुळे जे काय म्हटलं एनर्जी कायनेटिक एनर्जी लॉस होत नाही. ते काय त्याच्यानंतर हे प्रेशर एक्झर्ट करतात ते कशावर कंटेनरवर कशामुळे कंटिन्यू बंबार्डिंगमुळे. त्याच्यानंतर काय म्हटलं प्रेशर ऑफ द गॅस विथिन कंटेनर डज नॉट व्हॅरी with time at any given temperature or pressure. Nonetheless, at any particular instant, the molecules do not possess the same speed of kinetic energy. म्हणजे असं याचा ठराविक कारण मुळातच ते मॉलिक्यूल मोशन मध्ये असतात, त्याची काही पोझिशन फिक्स नाही की हा मॉलिक्यूल याच ठिकाणी आपल्याला सापडेल किंवा याच ठिकाणी असेल अशी प्रत्येक मॉलिक्यूलची काही पोझिशन फिक्स नसते, ते मोशन मध्ये असतात. त्याच्यामुळे काय त्याच्याकडे त्यांचा सगळ्यांचा सेम स्पीड असेल असं आपण सांगू शकत नाही. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं माहिती आहे का, त्यांचा ॲव्हरेज स्पीड घ्यावा लागतो. तर ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आपल्याला त्यांची घ्यावी लागते. मग काय म्हटलं द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द गॅस. म्हणजे याचं जे आहे हे रिलेशन सहज टेम्परेचरची असतं. सिम्पल आहे बघा ना, आपण जर टेम्परेचर वाढवलं तर गॅसचे जे आहे त्याचं कायनेटिक एनर्जी ऑटोमॅटिक काय होतं परत इन्क्रीज होत राहतं. आणि एक बेस्ट एक्झाम्पल बघा, सिम्पल एखादं एक्झाम्पल, एखादी बॉटल घेतली आपण, त्या बॉटलला जर आपण आपला काढून आपण त्याला फुगा तो जर आपण लावला त्याच्या माऊथला बॉटलच्या, ओके, आणि ती बॉटल जर आपण थोडीशी जावर पकडली तर ते काय होते त्यामध्ये असलेले जे गॅस मॉलिक्युल्स आहेत, एअर आहे, हवा आहे, त्याचे जे मॉलिक्युल्स आहे तर त्यांचा स्पीड वाढतो, त्यांचं मोशन वाढतं आणि ते काय करतात ते त्या फुग्याच्या जिथे स्पेस मिळेल त्या स्पेसकडे ते जातात आणि अशा वेळेस मग तो फुगा आपला थोडासा फुगलेल्यासारखा जाणवतो. ओके, म्हणजे थोडक्यात काय आहे ते प्रोपोर्शनल रिलेशन त्याचं आहे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जीचं मॉलिक्यूलच्या आणि ॲब्सोल्यूट टेम्परेचरचं रिलेशन कसं आहे प्रोपोर्शनल, डायरेक्टली प्रोपोर्शनल हे त्याचं रिलेशन असणार आहे. ओके, त्याच्यानंतर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी ऑन द मोशन ऑफ मॉलिक्युल्स इज निग्लिजिबल स्मॉल इन कंपॅरिझन विथ द इफेक्ट ऑफ कंटिन्यू कोलिजन बिटवीन देम. आता हे बघा मॉलिक्यूल मुळातच मोशनमध्ये असतो म्हणजे याचा अर्थ काय आहे त्याचं ग्रॅव्हिटीचं जे त्याच्यावर इफेक्ट आहे तो निग्लिजिबल असणार म्हणूनच तो मोशनमध्ये आहे. बरोबर आहे की नाही. एखादा मॉलिक्यूल्स हवेमध्ये मोशनमध्ये म्हणजे याचा अर्थ ग्रॅव्हिटीचा त्याच्यावर काहीही परिणाम नाही असा सिंपल सरळ सरळ आपल्याला लक्षात येईल. ओके, हा फक्त एवढं आहे ते जर एकमेकावर कोलाइड झाले मात्र त्यावेळेस त्याचं जे कंपॅरिझन आहे तर ते थोडंसं आपल्याला जाणवतं. कारण काय कंपॅरिझन म्हणजे काय मॉलिक्यूल जर एकत्र आले तर त्याचं वेट वाढेल, वजन वाढेल. वेट वाढलं, वजन वाढलं म्हणजे ऑटोमॅटिक ग्रॅव्हिटी त्याच्यावरचं ग्रॅव्हिटीचा इफेक्ट त्याच्यावर मात्र मग त्यावेळेस जाणवायला लागेल. ओके, तर आता हे एक्झाम्पल्स यामध्ये आपल्याला काही काय जे पॉईंट्स घेतले त्यावरून बघा. इथे आता हे दिलंय, ही एक बॉटल आहे, यामध्ये गॅस आहे आणि याला आपण हा बलून लावला, इथे पण फुगा इथे आपण लावलेला आहे. ठीक आहे, बॉटल आपण साधारण साध्या सिलेंडर ठेवली पण सिलेंडर ऑन केलेलं नाही. आता इथे बघा ती सिलेंडर ऑन केलेली दिसते म्हणजे यामध्ये हे मॉलिक्यूल जे आहे ते सिंपल स्पीडमध्ये आहे. आता ज्यावेळेस पाणी गरम होईल त्यावेळेस हे मॉलिक्यूल सुद्धा काय होईल, वॉटर मॉलिक्यूल सॉरी गॅस मॉलिक्यूल जे यामधले एअर जी आहे हे मॉलिक्यूल सुद्धा काय होतील मोशनमध्ये येतील, त्याची कायनेटिक इन्क्रीज होईल. पर्यायाने हा जो बलून आहे हा फुगलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. ओके, म्हणजे हे जनरल आपल्याला माहिती त्यामध्ये जे मगाशी म्हटलं ते इथं दिलेलं आहे की कायनेटिक कम्स हा शब्द जो हा ग्रीक वर्ड आहे आणि हा शब्द आलेला आहे टू मूव्ह. कायनेटिक म्हणजे टू मूव्ह आणि एनर्जी म्हणजे आपल्याला मोशन मध्ये म्हणजे मूव्ह एनर्जी आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजे मोशनसाठी असलेली ती एनर्जी किंवा मोशनची एनर्जी. तशी आपल्या कायनेटिक एनर्जी काय आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. ओके, आपण त्याला गतीज ऊर्जा म्हणतो मराठीत आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा, स्थिर स्वरूपात असलेली ऊर्जा आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे काय मोशन मध्ये असलेली ऊर्जा. ओके, आता हे पॉस्युलेट जे घेतले आपण हे शॉर्ट फॉर्म मध्ये आपल्याला बघायचे त्या काही 5 महत्वाचे. तर इथं काय बघा, गॅस पार्टिकल आर इन कन्सेप्ट रॅन्डम अँड स्ट्रेट लाईन इन मोशन. कॉन्स्टंट असतात, त्याचं रॅन्डम आणि स्ट्रेट लाईन मध्ये मोशन असतं. मोशन स्ट्रेट लाईन मध्येच कोणत्या डायरेक्शनला ही फिक्स नाही, ते रॅन्डम डायरेक्शन आहे पण लाईन जी आहे ती स्ट्रेट लाईन आहे. ओके, पार्टिकल्स आर सेपरेट बाय द ग्रेट डिस्टन्स आणि त्यांचं जे सेपरेशन आहे त्यांच्यामधलं अंतर जे आहे खूप सारं अंतर त्या पार्टिकलमध्ये असतं. कोलिजन्स आर रॅपिड अँड इलॅस्टिक. त्याचं कोलिजन जे आहे हे रॅपिड असतं म्हणजे ते एकमेकावर आदळल्यानंतर क्विक काय होतात ते सेपरेट होतात परत
नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन और फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन देम. त्या मॉलिक्यूलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शनही नाही आणि फोर्स ऑफ रिपल्शन नाही. टोटल एनर्जी रिमेन कॉन्स्टंट. पण याची टोटल एनर्जी मात्र जी आहे ती कशी आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे हे जे आपण पॉस्युलेट्स घेतले यातले हे ठराविक 5 पॉस्युलेट्स काय केले यामध्ये एक शॉर्ट फॉर्म मध्ये एका वळीत आपण काय केले, वेगळे केलेले आहेत. ओके, म्हणजे याचा अर्थ आता याच्यावरून एक कन्क्लुजन काय, कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर, जे मगाशी आपण बोललोच आहे. आणि हे उदाहरण आपल्याला त्याचं इथे दिसतच आहे. ओके, ॲज द टेम्परेचर गोज अप सो डज द कायनेटिक एनर्जी, त्याचप्रमाणे कायनेटिक एनर्जी सिद्ध काय होईल त्या ठिकाणी इन्क्रीज होईल. ओके, तर असा हा पार्ट आहे कायनेटिक एनर्जीचा यामध्ये. म्हणजे आता आपल्याला या टॉपिकमध्ये काय शिकायचं आहे परत, तर आपल्याला मुख्य आपला जो युनिट आहे हा गॅसियस स्टेट आहे. मग गॅसियस स्टेट पाहण्यासाठी आपल्याला अगोदर म्हणजे ही स्टेट जी आहे ही कशाची आहे, मॅटरची एक स्टेट आहे. म्हणून आपण सुरुवातीला मॅटरच्या ते 3 स्टेट आहे त्या 3 स्टेट यासाठी घेतल्या की ते जेणेकरून आपल्याला काय होईल, त्यांच्यामध्ये कंपॅरिझन होईल. आपल्याला कम्पेअर करता येईल या तिन्ही फेजचं, तिन्ही स्टेटचं. सॉलिड फेजचे मॉलिक्यूल कसे आहेत, लिक्विड फेजचे मॉलिक्युल्स कसे आहेत, गॅस फेजचे मॉलिक्युल्स कसे आहेत, ह्याचं आपल्याला काय करता येईल, कंपॅरिझन करता येईल. त्यासाठी आपण सुरुवातीला हा पॉईंट घेतला आहे. त्यामध्ये आपण एक व्हिडिओ मुद्दा प्ले केला आहे, तो आहे कायनेटिक एनर्जी ऑफ मॅटर. म्हणजे आता हे 3 मॅटर दिसतात आपल्याला, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. तर यामध्ये या कायनेटिक एनर्जी याची किती आहे, या गॅस मॉलिक्यूलची म्हणजे या सॉरी सॉलिडची किती आहे, या सॉलिड मॉलिक्यूल लिक्विड मॉलिक्यूलची किती आहे, गॅस मॉलिक्यूलची किती, हे सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला दाखवलेलं की हे जे सॉलिड मॉलिक्यूल्स हे सुद्धा काय याच्यामध्ये सुद्धा कायनेटिक एनर्जी आहे. पण ड्यू टू द कॉम्पॅक्टनेस किंवा काही कॉम्पॅक्ट असल्यामुळे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी ते काय करतोय, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे आपण अझम्पशन्स किंवा आपण काय म्हणू, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस बेस्ड ऑन फॉरिंग फंडामेंटल पॉस्युलेट्स. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे जे पॉस्युलेट्स आहेत ते कोणकोणते आहेत ते बघा. तर फर्स्ट आहे गॅसेस कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ मायन्यूट पार्टिकल्स अँड विच इज कॉल्ड एज द मॉलिक्युल्स. ओके, नंतर द ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्युल्स इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू द टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय द गॅस. जे आपल्याला मग असे म्हटलंच, म्हणजे गॅसने टोटल ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम आणि एक मॉलिक्युलने ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम याच्यामध्ये कंपॅरिझन होऊ शकत नाही. तो मॉलिक्युलचा जो व्हॉल्यूम आहे तो निग्लिजिबल आहे. ओके, द मॉलिक्यूल डज नॉट एक्झर्ट एनी टाईप ऑफ, जसं मग असे बोललो आपण, मॉलिक्युल्स हा गॅस मॉलिक्यूल कोणत्याच प्रकारचा अट्रॅक्शन फोर्स किंवा रिपल्शन फोर्स एकमेकावर क्रिएट करणार नाही. ते सतत काय अवेलेबल स्पेसमध्ये मोशनमध्ये असतील आणि ते इंडिपेंडंटली असतील. त्यांचं मोशन काही डिपेंडंट राहणार नाही, ते इंडिपेंडंटली मोशनमध्ये असेल. ओके, त्यांच्यानंतर त्यांचं मोशन कसं असेल, हे कंटिन्यू असेल आणि रॅपिड मोशन असेल इन ऑल डायरेक्शन काही अशी फिक्स नाही, डायरेक्शन काही ठराविक नाही. हां, फक्त एवढं आहे की त्यांची जी मोशन आहे ती स्ट्रेट लाईनमध्ये असणार आहे. म्हणजे ते आपण मराठीत नाकाच्या शेंड्यावर म्हणतो ना, तसे ते नाकाच्या शेंड्यावर निघतात ते मॉलिक्युल्स. फक्त डायरेक्शन केव्हा बदलेल, जेव्हा ते कंटेनर आहे समजा त्याच्या वालवर आदळले, सिलेंडरच्या आतील वालवर आदळले किंवा एकमेकावर आदळले, ते कोलाईड झाले, त्यावेळेस मात्र त्याची डायरेक्शन किंवा वेलॉसिटी, डायरेक्शन आणि वेलॉसिटी त्याची बदलेल. परंतु तसं ते मूव्ह होत असताना, मोशनमध्ये असताना ते रॅपिड मोशन आहे, कंटिन्यू मोशन आहे आणि ते स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होतात. हा पार्ट याच्यामध्ये महत्त्वाचा. ओके, त्याच्यानंतर द गॅस मॉलिक्युल्स आर परफेक्ट इलॅस्टिक अँड दे आर नो लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. कुलिजन ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे मॉलिक्युलचं जे कुलिजन झाल्यानंतर त्यांनी एनर्जी लॉस केली व कायनेटिक एनर्जी त्याची, असं होत नाही. ते कंटिन्यू रॅपिड मोशनमध्ये असतातच. ओके, फक्त ती व्हेलॉसिटी ती कमी जास्त होऊ शकते. त्याच्यानंतर प्रेशर जे आहे, प्रेशर हे त्याच्या कुलिजनमुळे आणि एकमेकावर आदळल्यामुळे किंवा वॉल ऑफ द कंटेनर आदळल्यामुळे ते प्रेशर क्रिएट त्या ठिकाणी होतं. ओके, त्याच्यानंतर हे जे आहे आता याच्यामध्ये वा प्रेशर ऑफ द गॅस विथ इन द कंटेनर डज नॉट व्हॅरी विथ द टाइम ॲट एनी गिवन टेम्परेचर ऑफ प्रेशर्स. म्हणजे असं काही ठरलेलं आहे त्याच्यामध्ये पार्ट नाही. परंतु आपल्याला एक माहीत आहे, आपण जर टेम्परेचर, जसं आपला खालचा पॉईंट आहे तो टेम्परेचर इन्क्रीज केला आपल्यामुळे आपण, त्याचं मोशन जे आहे ते सुद्धा काय होतं, इन्क्रीज होतं. त्याचा स्पीड सुद्धा काय होतं, वेलॉसिटी सुद्धा काय होते, इन्क्रीज होते. ओके, आणि त्यामुळे काय होतं, त्यांची जी बंबार्डिंग आहे, कुलिजन आहे ते इन्क्रीज होतं आणि म्हणून आपल्याला काय वाटतं की प्रेशर त्याचं काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. ओके, म्हणजे ॲव्हरेज आता मग त्याची जी वेलॉसिटी आहे ही काही सगळ्यांची सारखी नाही, किंवा आपण असं म्हणू शकत नाही एक क्षणाला त्यांची सगळ्यांची वेलॉसिटी ही सारखी असते बा, असं आपण कन्सिडर करू शकत नाही. मग त्याची वेलॉसिटी कशी घेतात, तर तिची ॲव्हरेज कायनेटिक वेलॉसिटी किंवा कायनेटिक एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागते. आणि ती ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी जी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशासोबत, त्याच्या ॲब्सोल्यूट टेम्परेचर सोबत. ओके, त्याच्यानंतर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ मोशन ऑफ मॉलिक्यूल इज निग्लिजिबल. म्हणजे गॅस जो मॉलिक्यूल जे मोशनमध्ये आहे त्याच्यावर या ग्रॅव्हिटीचा काही इफेक्ट नाही. तसंच जर असतं तर ते मॉलिक्यूल मोशनमध्येच नसतात. मग
आलं लक्षात, ते खाली पडलं असतात. पण ते मोशनमध्ये आहे, याच्यावर तर ग्रॅव्हिटीचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. हा, पण ते जर कंबाईन होत आहे, ती मॉलिक्युल्स एकमेकावर समजा एकमेकावर अटॅच झाले आहे समजा, एक असं म्हणू आपण, म्हणजे काय पर्यंत साईज इन्क्रीज होईल आणि त्याच्यामुळे मात्र मग त्याचा इफेक्ट या ठिकाणी जाणवेल. ओके, आणि हेच ते 5 पॉईंट्स परत आपण जे आता रिपीट केलेली आहे ती, म्हणजे फायनल जर एकाचे सांगायचं तर टोटल एनर्जी रिमेन कॉन्स्टंट, म्हणजे ती कायनेटिक एनर्जी टोटल मॉलिक्युलची ती टोटल मात्र कशी आहे, ती कॉन्स्टंट आहे. हा एक म्हणजे हे पेज जे आहे एवढं, आता हे स्क्रीन ज्यावर दिसतं तुम्हाला, हे 5 पॉईंट सगळ्यात महत्वाचे यामध्ये पॉस्युलेट्स आहे, या 5 अझम्पशन्स आहेत या कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे, की ज्यावर ही थिअरी अवलंबून आहे. ओके, आता नेक्स्ट आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत यामध्ये डेरिवेशन ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसेस. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये तो पॉईंट जो आहे तो आपण पाहू. उद्याला याचं जे इक्वेशन आहे गॅस इक्वेशन ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे.